अगोदरच शेतकरी आर्थिक संकटात असताना मात्र आता शेतकऱ्यावरती आणखी दुबार पेरणीचं संकट कोसळलेलं आहे. आपण बघू शकतो. मी सध्या चिखली तालुक्यातील वळती शिवारामध्ये आहे आणि शेतकऱ्यांनी आपल्या शेतामध्ये पेरलेलं बियाणं उगवलंच नाही. त्यामुळं पुन्हा एकदा शेतकरी आर्थिक संकटात सापडलेला आहे. गोपाल चिंचोले नावाचे शेतकरी आहेत. त्यांनी जवळपास 8 बॅग ज्या आहेत त्या महाबीज बियाण्याच्या पेरल्या होत्या आपल्या शेतामध्ये जवळपास 15-20 दिवस झाले. मात्र अद्यापही त्यांच्या शेतामध्ये सोयाबीन बियाणं उगवलं नाही आणि त्यासोबत जी तूर होती, फक्त तूरच उगवली. परिणामी शेतकऱ्याचं मोठं नुकसान जे आहे ते या शेतामध्ये पेरलेल्या बियाण्यामुळे झालेलं आहे. आता त्यांच्यावरती दुबार पेरणीचं संकट कोसळलेलं आहे. मार्केटमध्ये सध्या बियाण्याचे भाव जे आहेत ते जवळपास ₹250 किलोच्या वरती गेलेले आहेत आणि त्यातच शेतकऱ्यांना आता बियाणं सुद्धा मिळणं या ठिकाणी कठीण झालेलं आहे. आपण जर पाहिलं तर सुरुवातीला पाऊस जो आहे तो पाऊस उशिरा आलेला आहे आणि पाऊस उशिरा आल्यामुळं शेतकऱ्यांनी उशिरा पेरणी केली आणि त्यातच आता बियाणं जे आहे ते बियाणं उगवलं नाही. त्यामुळं शेतकरी सध्या मेटाकुटीस आलेला आहे. दुबार पेरणीचं संकट त्यांच्यावरती कोसळलेलं आहे. शेतकरी सध्या जे पहिलं पेरलं होतं, ते पहिलं पेरलेलं मोडून आता दुसरी पेरणी करतायत. जवळपास चिखली तालुक्यामध्ये 45 हेक्टर जे आहेत, त्याच्यावरती नुकसान झालेलं आहे. आपल्यासोबत शेतकरी गोपाल चिंचोले आहेत. काय नुकसान झालं? काय दुबार पेरणी करताय? काय कशामुळं? आमच्या शेतातली सोयाबीन बियाणं महाबीज कंपनीचं 612 हे अजिबात उगवलेलं नाही. 8 थैल्या आणल्या होत्या. त्याच्यातला कुठं-मुठं थोडंफार उगवण शक्यता दिसून राहिली. बाकी तूर हे पीक चांगलं आलेलं आहे. आणि त्याच्यामुळे आता आम्ही खूप आर्थिक संकटात पडलेलो आहे. एक तर क्रॉप लोन नाही मिळाले, कर्जमाफी नाही झाली, कर्जमाफीचा कोणताच हे नाही. आता आम्हाला दुबार पेरणी करायला पैशाची तरतूद करणं पडू राहिली. तर आता सुरुवातीचं बियाण्याचे भाव, आताचे बियाण्याचे भाव वाढलेत का? हां, आताच्या बियाणाचे भाव दुपटीपेक्षा जास्त झालेले. पहिले तरी आता महाबीज कंपनीचं ₹90-92 किलोनी पडलं. जेव्हा आम्ही सोयाबीन विकली तेव्हा 4,000 ने विकली. बियाणं घेताना ₹90 घेऊ राहिलो. तर ही तर भावात भरपूर झाली आणि त्याच्यात पण बोगस बियाणं मिळालं. हे आता महाबीजचं बियाणं तुम्ही पेरलं. कुठून घेतलं होतं आणि किती बॅग होती साधारण? आम्ही बालाजी ॲग्रोमधून घेतलं होतं. 8 बॅग घेतल्या होत्या. जवळपास 19-20 हजाराचं बियाणं झालं. त्यातलं कोणचंच बियाणं उगलं नाही. तूर हे पिकाचं ग्रीन गोल्डचं फक्त तूर उगली. आता साधारण तुमचं नुकसान तर झालंच. या संदर्भामध्ये तुम्ही कृषी विभागाकडे तक्रार केली काही? हो, कृषी विभागाकडे तक्रार केली. त्याचा पंचनामाही काल झाला. बाकी कंपनीच्या वतीने कोणीही आलं नाही आणि कंपनीचे प्रतिनिधी समजा गेलो दुकानावर तर ते म्हणतात, की तुम्हाला काहीही होऊ शकत नाही याच्यात. त्याच्यामुळं म्हणजे आम्ही काही नुकसान भरपाईची मागणी केली तुम्ही? नुकसान भरपाईची मागणी केली, की हे जवळपास शेती पेरायसाठी आज ₹10,000 खर्च येऊ राहिला शेतकऱ्याला. ट्रॅक्टर, बैलजोड्या तर नाहीच आहे. वापसा होऊन नाही राहिली जमिनीत. तर सतत पावसाने वापसा पण होऊन नाही राहिली. पेरायला पण पेरलं जाऊन नाही राहिलं. अशी दुरी-तिरी संकट शेतकऱ्याला येऊन पडलेलं आहे. जवळपास चिखली तालुक्यामध्ये 42 हेक्टरच्या नुकसान झाल्याचा अहवाल जो आहे तो कृषी विभागाकडे आहे. जिल्ह्यामध्ये जवळपास शेकडो हेक्टर वरची जी पेरणी होती ती उलटली, दुबार पेरणी होते. काय नेमकं तुम्ही शेतकरी नेते आहात? काय नेमकी सरकारकडे मागणी असणार तुमची? माझी सरकारकडे या निमित्ताने मागणी असणार आहे, की शासनाचं जे धोरण आहे, त्या धोरणच मुळात चुकीचं आहे. शेतकरी वारंवार कृषी विभागाकडे तक्रारी करतात, कंपनीकडे तक्रारी करतात, परंतु कृषी विभाग याचा अहवाल तयार करतो, परंतु शेतकऱ्यांना मात्र नुकसान भरपाई मिळत नाही. अनेक वेळा अधिवेशनात मुद्दे गाजवले जातात, परंतु शेतकऱ्याच्या पदरी मात्र निराशाच पडते. त्यामुळे शासनानं या धोरणामध्ये बदल केला पाहिजे. आता आमच्या चिखली तालुक्यामध्ये अनेक शेतकऱ्यांचं सोयाबीन उगवलेलं नाही. आमच्या शेतात पंचनामे करण्यासाठी जेव्हा याचे प्रतिनिधी येतात कंपनीचे, तर ते शेतकऱ्याला सांगतात की तुमचं पेरणी कुठेतरी तुमची चुकली असेल किंवा पाणी जास्त पडला किंवा पाणी कमी पडला. मला तर या कंपनीच्या प्रतिनिधींना आणि कृषी विभागाला सांगायचंय, "अरे बाबा हो, एका शेतात जर पेरणं उगून नाही राहिलं आणि दुसऱ्या बाजूच्या शेतात जर पेरणं उगवतंय, तर तुम्हाला हे पुरावे नाहीत का? हे पुरावे पुरेसे नाहीत का? तुम्हाला शेतकऱ्याला द्यायचं नाही म्हणून तुम्ही याला वेगवेगळे कारणं लावता." मला या प्रतिनिधींना सांगायचंय, तुम्हाला जर पुरावेच हवे आहेत, तर तुम्ही बाजूच्या शेतकऱ्याचं उगवलं आणि ह्या शेतकऱ्याचं उगवलं का नाही, हे जर तुम्हाला शोधायचं असेल, तर तुम्ही हे शेतात आलं पाहिजे आणि हे पाहिलं पाहिजे. परंतु कुठेतरी एसीत बसून गप्पा मारायच्या
आणि शेतकऱ्याला नुकसान भरपाई द्यायची नाही, हा कंपनीचा खेळ आहे. आता हे जे बियाणं उगवलं नाही हे बोगस बियाणं असं म्हणायचं. 100% बियाणं बोगस आहे. कारण की आम्हाला यातून एकच दिसतं की बाजूच्या शेतकऱ्याचं उगवतं आणि यांचं का उगवत नाही. तर यात 100% बियाण्याचा दोष आहे. हे कंपन्यावाले मार्केटमधून बियाणं उचलतात आणि त्याच बियाण्याच्या बॅगा पॅक करतात आणि कृषी विभागाने याकडे लक्ष दिलं पाहिजे, ही आमची प्रामुख्याने मागणी आहे. काय आता शेतकऱ्यांसाठी काय मागणी? नुकसान तर झालं, आता काय केलं पाहिजे सरकार? सरकारनं ज्या ज्या शेतकऱ्यांना दुबार पेरणी केलेली आहे त्या शेतकऱ्याला नुकसान भरपाई म्हणून मदत केली पाहिजे. आणि ज्या कंपन्याने विविध नामांकित कंपन्या यामध्ये महाबीज आहे, अंकुर आहे, वेगवेगळ्या नामांकित कंपन्या आणि यांचं बियाणं उगवलं नाही. शेकडो तक्रारी आज कृषी विभागात पडून आहे. अनेक शेतकऱ्यांनी मार्केटमधून शासनानं मोफत बियाणं वाटप केलं, ते सुद्धा बियाणं उगवलं नाही. मला शासनाला आणि कृषी विभागाला एकच सांगायचं, अरे आमचं घरचं बियाणं उगवतंय, बाजूच्या शेतातलं बियाणं उगवतंय आणि आमच्या शेतातलं उगवत नाही. मग हा बियाणाचा दोष नाही तर कशाचा दोष आहे? आणि हे आम्हाला कंपनीचे प्रतिनिधी येतात आणि आम्हाला सांगतात पेरणी कशी करायची. मला यांना एकच सांगायचंय, आम्ही आजोबा पंजोबापासून पेरणी करतो. आमची पेरणी पद्धतशीर आहे. पाणी पडलं की कधी पेरायचं आणि कधी काय करायचं हे शेतकऱ्याला सगळं करतं. मला एकच सांगायचं की तात्काळ या शेतकऱ्याला नुकसान भरपाई दिली पाहिजे. नक्कीच. तर हे होते शेतकरी आणि शेतकऱ्यांचे नेते. बाजूच्या शेतामधलं बियाणं उगवलं, मात्र त्यांच्या शेतामधलं उगवलं नाही. त्यामुळं हे जे निकृष्ट जे बियाणं आहे, महाबीज असेल किंवा इतरही कंपन्यांचं मार्केटमध्ये बियाणं आहे, ते शेतकऱ्याने घेतलं, त्यांच्या शेतामध्ये पेरलं, मात्र ते उगवलं नाही. निकृष्ट बियाणं शेतकऱ्यांना विकत देण्यात आलं कंपन्यांकडनं. आता नुकसान तर झालंच, मात्र तात्काळ त्यांना त्यांच्या जी काही नुकसान झाले ते नुकसान भरपाई द्यावी, जेणेकरून शेतकऱ्यांना कुठेतरी दिलासा मिळेल. कॅमेरामन निलेश देशमुखसह गणेश सोळंकी, TV9 मराठी, बुलढाणा. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.